नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी। विटा शहरात विटा बस स्थानकात सामाजिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार हे नेहमीप्रमाणे काम करत असताना गांधीनगर येथील रमेश जाधव या नावाची व्यक्ती शिकलगार यांच्याजवळ आल्यानंतर जाधव हे बस स्थानकावर बराच वेळ फिरत आजूबाजूला अलीकडे पलीकडे बस स्टँडवर कोणाचा तरी शोध घेत होते। यावेळी एका प्रवाशांनी जाधव यांना माझ्याकडे पाठवले व सविस्तर त्यांनी मला सांगितले। यावेळी मी जाधव यांच्याकडून सर्व माहिती घेत त्यांच्या नातेवाईकांना जाधव यांना विचारायला सांगितले की आपण आमच्या N24 मराठी न्यूज चॅनल व दैनिक प्रतिसंगम या वर्तमानपत्राला बातमी प्रसिद्ध करूयात का। जाधव यांनी त्यांच्या कुटुंबाला विचारल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी व मुलांनी बातमी देण्यास सहमती दिली। यावेळी N24 मराठी न्यूज चॅनलवर व दैनिक प्रतिसंगम यावर बातमी प्रसिद्ध केल्यानंतर यूट्यूब चॅनलवरील N24 मराठी न्यूज चॅनलवर आलेली बातमी व त्यामध्ये दिलेला सविस्तर मजकूर व मोबाईल नंबर यामुळे प्रसिद्धी झालेल्या बातमीमुळे तुळजापूर तालुका नळदुर्ग येथील मौजे येडोळ येथून एका इसमाने N24 मराठी न्यूज चॅनल यूट्यूबवर ही बातमी पाहिली। या बातमीत प्रसिद्ध केलेला फोटो सविस्तर माहिती या आधारे फोटोतला व्यक्ती आपल्याच गावात असल्याचं त्या इसमाच्या लक्षात आलं। सदर त्यांनी रात्रीच यूट्यूब चॅनलवर दिलेल्या नंबरवरून या आजोबांच्या नातेवाईकांना फोन केला। रात्रीच्या वेळेस सर्व कुटुंब आनंदात लग्न झालं। आपले वडील सापडले तर कोणी म्हणे आपले आजोबा सापडले, याच आनंदात भरभरून गेले। ज्यांनी ही माहिती दिली त्यांनी त्यांच्या मुलाला मोबाईल नंबरवर फोटो सेंड केला व खात्री पटली। मुलाला घेऊन हे आमचे वडीलच आहेत आणि त्यांनी ताबडतोब तातडीने तुळजापूरजवळ मौजे येडोळ येथे जाऊन आपल्या वडिलांना ताब्यात घेतलं। वडिलांना पाहताच मुलाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। ज्यांनी हा फोन करून आनंदाची बातमी सांगितली त्या सर्वांचं अभिनंदन व आभार हात जोडून मुलाने मांडले। फार मोठे काम केलं तुम्ही, त्यावेळी त्यांनी सुद्धा सांगितलं। यूट्यूब चॅनलवर N24 मराठी न्यूज चॅनलवर बातमीच्या माध्यमातून मोबाईल नंबर प्रसिद्ध झाल्यामुळे व यूट्यूब चॅनलवर बातमी आल्यामुळे आम्हाला तुमच्याशी संपर्क साधता आला, असंही त्या व्यक्तीनं सांगितलं। यावेळी अरविंद जाधव, आनंदराव सूर्यवंशी या नातेवाईकांनी विटा शहरातील N24 मराठी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांचं अभिनंदन करत यूट्यूब चॅनलचे संपादक व सर्व टीम यांनीही बातमी प्रसिद्ध केली यांचंही अभिनंदन केलं। दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी सोलापूर येथून हरवलेले भीमराव जाधव हे दिनांक 20 रोजी रात्री उशिरा ते मौजे येडोळ येथे मिळून आले। मुलाने आपल्या वडिलांना सुखरूप सापडल्याने घटनास्थळावरून आपल्या घरी आणलं। केवळ 4 दिवसात या बातमीमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य सापडल्यामुळे सर्वजण आनंदमय वातावरणात दिसून आले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।